Hello friends, today we are going to see more examples. Okay, so here is the example. Find the equation of line which contain the point a 3 5 and makes equal intercepts on the coordinate axis. Okay, so first you have to know what is given and what we have to find. Okay, आता तुम्हाला इथे इक्वेशन फाइंड करायचं आहे. ओके, पण गिवन काय आहे तर पॉईंट दिलेला आहे आणि मेक्स इक्वल इंटरसेप्ट म्हणजे ते जे इंटरसेप्ट जे आहेत. ओके, म्हणजे फर्स्ट तुम्हाला इंटरसेप्ट फॉर्म आला पाहिजे. इंटरसेप्ट फॉर्म काय आहे तर इथं आहे इंटरसेप्ट फॉर्म एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. ओके, म्हणजे आता काय काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत 3 5 बरोबर, म्हणजे हे पॉईंट्स एक्स आणि वाय, आणि इंटरसेप्ट्स म्हणजे काय हे आणि ए आणि बी हे इंटरसेप्ट्स हे दोन्ही काय आहेत तर इक्वल आहेत. मग तुम्ही ए इज इक्वल टू बी जर म्हटला तर बीच्या जागी ए पुट करू शकता किंवा एच्या जागी बी पुट करू शकता. दोन्हीपैकी कोणताही जरी पुट केला तरी तुम्हाला दोन्ही पण व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता हा फॉर्म येतो. जर आता आपण इथं पुट केलं तर काय येतं बघा, हे पॉईंट्स म्हणजे 3 अपॉन ए प्लस 5 upon b is equal to 1 since the required lines makes equal intercepts on the coordinate axis means a is equal to b. So put a is equal to b in equation 2 means 3 by 8 plus 5 by a is equal to 1. म्हणजे काय येतं 8 by a is equal to 1 then a is equal to 8 similarly b is equal to 8. मग हे दोन्ही परत ह्या इक्वेशनमध्ये पुट करायचं, सेकंडमध्ये किंवा फर्स्टमध्ये पुट केला तरी चालतं. सॉरी, फर्स्टमध्ये पुट करायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे म्हणून आपल्याला फर्स्टमध्ये पुट करायचं आहे. म्हणजे बघा काय येतं एक्स अपॉन 8 प्लस वाय अपॉन 8 इज इक्वल टू 1 म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 8. असं याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. असेच एक्झाम्पल तुम्हाला सेम या टाईपचं एक्झाम्पलला पडू शकतं. ओके, सो हे एक एक्झाम्पल करा. ठीक आहे. ओके, हे एक एक्झाम्पल होमवर्कला सॉल्व करायचं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. हे एक एक्झाम्पल आहे आणि हे एक फाइंड द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन. हे एक एक्झाम्पल सॉल्व करायचे. ठीक आहे, होमवर्कला हे 2 एक्झाम्पल आहेत. ओके, सो नेक्स्ट बघा, हे एक एक्झाम्पल घ्या. द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर A14 B23 अँड C16 फाइंड द इक्वेशन. ओके, म्हणजे सेम या टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. हां, म्हणजे काय करायचं बघा, हे 2 पॉईंट्स आहेत म्हणजे टोटल 3 पॉईंट्स आहेत. त्या 3 पॉईंट्समधून तुम्हाला 2 पॉईंट्स यूज करायचे. ओके, म्हणजे काय काय फाइंड करायचं बघा, इक्वेशन ऑफ साईड ए बीचं आधी इक्वेशन फाइंड करायचं आहे. ओके, आणि मग बी सीचं फाइंड करायचं आहे. ओके, मग आता ए बीचं जर फाइंड करायचं असेल तर काय येतं बघा, ओके, इन 2 पॉईंट फॉर्म. ए बी जर फाइंड करायचं असेल तर ह्याप्रमाणे येणार. ओके, अँड नेक्स्ट इक्वेशन ऑफ साईड बी सी फाइंड करायचं असेल तर याप्रमाणे येणार. सिन्स बोथ द पॉईंट्स ए अँड सी हॅव सेम एक्स कोऑर्डिनेट्स दॅट इज 1. ओके, म्हणजे ए आणि सी ह्या दोन्हीचे एक्स कोऑर्डिनेट सेम आहेत. देअरफॉर द पॉईंट्स ए अँड सी लाय ऑन ए लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणजेच द इक्वेशन ऑफ साईड ए सी इज एक्स इज इक्वल टू 1. ओके, हे एक एक्झाम्पल आहे. सिमिलरली आता बघा इथं साईड्स. ओके, आता हे फाइंड द इक्वेशन ऑफ साईड्स झालं. ओके, इक्वेशन ऑफ साईड्स आपण फाइंड केलं हे फर्स्ट. हां, नेक्स्ट जे आहे ते मेडियन्स फाइंड करायचे. ओके, थर्ड जे आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. ओके, अँड अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल ए बी सी. ठीक आहे, म्हणजे आता इथं साईड्स यूज करून इक्वेशन फाइंड केलेलं आहे. आता मेडियन्स यूज करून इक्वेशन फाइंड करायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स यूज करून सॉल्व करायचं आहे याप्रमाणे. ओके, हे बघा हे 2 सॉल्व करा. अल्टिट्यूडचं पण एक एक्झाम्पल झालेलं आहे, त्यामध्ये कसं सॉल्व केलेलं आहे बघा. ओके, त्याप्रमाणे सॉल्व करा. ठीक आहे, हे इथं काही त्याचा आन्सर आहे. ओके, तुम्ही चेक करा आणि काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन थ्रू A-23 and perpendicular to the line through S12 and T25. ओके, तर आत्ता
काय दिलेलं काय आहे बघा. तर इथं गिवन आहे स्लोप परपेंडिक्युलर टू द लाईन. ओके, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, म्हणजे इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचं आहे. आणि लाईन पासेस थ्रू -2 3. पासेस थ्रू म्हणजे हा तुमचा x1 y1 असेल, राईट. आता इथं अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. ओके, तर परपेंडिक्युलर टू द लाईन म्हणजे हे 2 पॉईंट्स आहेत. ह्या 2 पॉईंट्समधून तुम्हाला स्लोप फाइंड करायचा आहे. ओके, मग त्या स्लोपसोबत दुसरा जो स्लोप असणार आहे तो परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ते दोन्ही स्लोप्स परपेंडिक्युलर आहेत. मग हा सोडून जो दुसरा स्लोप येणार आहे याच्यासोबत जो दुसरा स्लोप असणार आहे तो स्लोप तुम्हाला इथं इक्वेशन फाइंड करण्यासाठी यूज करायचा आहे. बिकॉज परपेंडिक्युलर टू द लाईन थ्रू असं म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे असं जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा व्यवस्थित समजून घ्या आणि त्याप्रमाणे सॉल्व करा. म्हणजे बघा, असं परपेंडिक्युलर टू द लाईन थ्रू असं जर असेल तर हा जो गिवन स्लोप, गिवन जे पॉईंट्स असतात त्याच्यातून स्लोप फाइंड करायचा. तो स्लोप त्याच्यासोबत हे M1 झालं, तुम्हाला M2 फाइंड करायचं आहे. मग M2 = -1/3 येणार. कसं येणार? परपेंडिक्युलरचा जो स्लोपचा फॉर्म्युला आहे, जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी यूज करायची. कोणती? M1 × M2 = -1. ते यूज केला की तुम्हाला हा M2 मिळेल -1/3 अँड लाईन पासेस थ्रू -2 3. ओके, सो फॉर्म्युला लिहा, त्याच्यामध्ये हे पॉईंट्स पुट करा, म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. ओके, सो अशा तऱ्हेने काही एक्झाम्पल्स झालेले आहेत. ओके, ते तुम्ही सॉल्व करा. ओके, हे 2 एक्झाम्पल्स आहेत बघा. ट्राय करा, जमत असतील तर ठीक आहे. नाही जमले तर मला सांगा, आपण ते परत घेऊ. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल आहे आणि हे एक एक्झाम्पल आहे. ओके, तेवढे सॉल्व करा. अजून एक थोडे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, थँक्यू.